दिनांक 4 ऑक्टोबर रोजी मराठा समाज सांगली येथे अमृत महोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रंगरंगोटी व नूतनीकरण केलेल्या सभागृहाचे उद्घाटन आणि अमृत महोत्सव स्मरणिका प्रकाशन समारंभ व महाराजांच्या सरदारांचे वंशज व इतर मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते व माजी कृषी व संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे शिल्पकार अमोल सूर्यवंशी व रसिका लाटणे यांचा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सर्व धर्मसमभाव हा खरा सेक्युलर विचार छत्रपती शिवाजी महाराज यांनी मांडला। छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाई जिंकल्यानंतर कुठल्याही धर्मस्थळावर हल्ला केला नाही। छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार आत्मसात केला तर आपला देश पुढे जाईल असं मत केंद्रीय वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले। सांगलीमध्ये मराठा समाज संस्थेतर्फे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर नितीन गडकरी बोलत होते। माजी केंद्रीय मंत्री शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर माजी खासदार संजय काका पाटील हे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते। राजांनी आपल्या 14-15 सवंगड्यात संभाळवाडावर अटॅक केला आणि शाहिस्तेखान शेवटी आपली फौज सोडून पळून गेला। हा इतिहास आपण बघितला। इतिहास आपल्याकरता याकरता महत्त्वाचा आहे की भूतकाळाच्या इतिहासाचं वर्तमान काळाचं स्मरण केलं तर भविष्य काळ कसा घडवायचा याची प्रेरणा त्या इतिहासातून मिळते। स्वप्न कितीही सुंदर असली तरी ती डोळ्याच्या मागे आपल्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये सापडून असतात। सत्ता ही डोळे नष्ट करू शकते, पण डोळ्यामागे दडलेले स्वप्न मात्र कधी नष्ट करू शकत नाही। हे शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात सिद्ध करून दाखवले। ज्यावेळी आग्र्याच्या किल्ल्यामध्ये औरंगजेबाने त्यांना अटक करून ठेवलं होतं, त्यावेळी आता स्वराज्यावरचा सूर्य मावळलेला आहे असे लोक चर्चा करायला लागले होते। त्या कठीण प्रसंगातून देखील त्यांनी मात करून ते पुन्हा वापस आले आणि हिंदू पात्रशाहीची स्थापना करत त्यांनी पराक्रमाचा इतिहास घडवत पुन्हा राज्य केले। खरं म्हणजे ज्या व्यक्तीचा जन्म होतो त्याचा मृत्यू होतो। एका गोष्टीचं आपल्या सगळ्यांना नेहमी दुःख असतं की समाजाला ज्या माणसाची आवश्यकता असते त्या माणसाचं अकाली निधन समाजाला तोच एक प्रकारे समाजाला स्तंभित करत असतो। विवेकानंदांचं आयुष्य खूप कमी होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनाही पण खूप कमी आयुष्य मिळालं, पण लोकमान्य टिळकांनी जीवनाचं सार सांगितलेलं आहे की एखादा माणूस आपल्या जीवनात जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा याला जास्त महत्व आहे। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी अतिशय कमी वेळामध्ये एक प्रकारे हा इतिहास घडवला। राजमाता जिजाऊंनी त्यांच्यावर जे संस्कार केले, त्यांचं जे व्यक्तिमत्व घडवलं आणि त्यातूनच त्यांची मातृभक्ती आणि पितृभक्तीचा जो परिचय झाला, पण सर्व समावेशकता आणि सर्व धर्म समभाव हे खऱ्या अर्थाने आदर्श तत्व आणि विचार त्यांनी आयुष्यात त्याचं पालन केलं। सहिष्णुता, समता, सौहार्द आणि सामंजस्य ही आपल्या संस्कृतीची विशेषता आहे, पण एकीकडे सौजन्यता, सहिष्णुता, समता, सौहार्द दाखवत असतानाही राजा न्यायनिष्ठ किती असतो, कठोर किती असतो आणि वेळ प्रसंगी जर आपल्या जवळच्याही माणसाने जर काही स्वराज्याकरता गुन्हा केला असेल तर त्याला कठोर सजा देण्याकरताही कधीही त्यांनी विचार केला नाही। असं आदर्श नेतृत्व त्यांचं होतं। राजा कसा असावा